नमस्ते. नमस्कार. आपल्या हनुमान डेअरी फार्म वरती सहर्ष स्वागत आहे. साहेब तुमचं पूर्ण नाव आणि परिचय थोडंसं. माझं नाव प्रमोद गोपाळ निकम, मुक्काम पुळास, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. साहेब तुम्ही आपल्या इथून आता 2 म्हशी खरेदी केला. हा, कसं काय ह्याच्या अगोदरचा रिझल्ट आणि आतापर्यंत काय वाटलं तुम्हाला? पहिल्यांदा ऐकून आम्हाला हरियाणावरून इकडे म्हशी मिळतात ही बातमी मिळाली. त्यानंतर आम्ही इकडे तुम्हाला संपर्क केला तुमच्याशी. ते त्यानंतर आम्हाला कळलं की ते म्हशी चांगल्या येतात किंवा चांगल्या म्हशी मिळतात, म्हणून आम्ही इकडे संपर्क केला व तुमच्याशी भेट घेतली. तुमची भेट घेतल्यानंतर आम्ही पहिल्या 2 म्हशी खरेदी केल्या. पहिल्या त्या म्हशी नेल्यानंतर आम्हाला चांगला अनुभव आला की चांगल्या म्हशी आहेत किंवा त्याच्याबद्दल काही तक्रार नाही, म्हशींवर वगैरे कुठचीही तक्रार नाही. त्याच्यामुळे नंतर पुन्हा 2 म्हशी खरेदी केल्या, त्या पण चांगल्या निघाल्या. आता त्याच्यानंतर परत पुन्हा दोन म्हशी खरेदी केल्या. आतापर्यंत तुमची ही 6वी म्हस आता हा, तुम्ही खरेदी केलाय. 6 म्हशी खरेदी केल्या. किती वर्षापासून आपल्या गोठ्यात येता तुम्ही? आता मला 1 वर्ष होत आलंय. पहिल्याच्या ज्या म्हशी नेलाय हा, त्या मला वाटतं तुमच्या आता गाभण जाऊन वेळाला झालेले. हा, आता एक विणार आहे, 4 दिवसात विणार आहे. किती महिन्यापर्यंत दूध दिलं गाभणच्या काळात? गाभणच्या काळात पहिल्यांदाची म्हस नेल्यावर 3 महिन्यांनी ती ह्याला आली, हिटवर आली, आणि 3 महिन्यानंतर तिने 4 महिने आणखी दूध दिलं. 7 महिन्यापर्यंत 7 महिन्यापर्यंत दूध काढलं तिचं. तसं काय तुम्हाला गाभणचा किंवा काय सुंदर जिल्ह्यात प्रॉब्लेम आलेला नाही आजपर्यंत? नाही 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 नाही, आता माझ्या कंपल्सरी 4 म्हशी गाभण आहेत. आजपर्यंत म्हणजे लोकांची एक समजूत आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमच्या हरियाणाच्या म्हशी स्फोट होत नाहीत किंवा असं. आता तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये किती लोकांनी म्हशी आपल्या खरेदी करून नेल्या? आमच्याकडे जवळजवळ आता 60-70 म्हशी नेलेल्या आहेत आमच्या त्या तेवढ्या भागामध्ये. तुमच्या आसपासच्या 5 आज होय, 2-3 गावामध्ये सगळ्यांनी रिझल्ट चांगला आलाय. सगळ्यांचा रिझल्ट चांगला आहे. आणि सर तुमच्या भागात म्हशी गेल्यानंतर आपल्या इथे थोडा प्रॉब्लेम पण झालेला 1-2 म्हशीसने. काय रिझल्ट आला त्यांचा, म्हणजे आपण बदलून दिल्या काय, कसं काय काय? आमच्याकडे 1-2 आलेले प्रॉब्लेम, परंतु त्यांनी म्हशी पुन्हा बदलून दिल्या. आम्ही जसं बोललेलं होय होय, बोलल्याप्रमाणे त्यांनी केलेलं आहे. ठीक आहे दादा, ओके, धन्यवाद. चल सीधा चल. फ्रेश काय वाटतं ते? चल सीधा.